केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कृषी विद्यापीठांच्या संशोधनावर शंका उपस्थित केल्यानं या विद्यापीठांच्या कारभार चव्हाट्यावर आलाय। त्यावर टीका करताना कृषी विद्यापीठाबाबत लोकांच्या मनामध्ये नेहमीच आक्षेप असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। महाराष्ट्र कृषी परिषदेवर संबंध नसलेल्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली असून भ्रष्टाचार प्रकरणी ज्यांची सीबीआय चौकशी सुरू आहे त्यांना भरतीच्या बोर्डाचं चेअरमन करण्यात आल्याची माहिती विखे पाटलांनी दिली। माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या नातेवाईकांना अध्यक्षपदी बसवलं असून नितीन गडकरींनी आधी दिव्याखालचा अंधार पाहावा असा टोलाही त्यांनी लगावला। कृषी विद्यापीठाच्या बरोबरीनं आज इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च भारतीय कृषी अनुसंधान संस्था जी आहे तिच्याच कामामध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे, तिचं मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे। केंद्रीय संशोधन संस्थासुद्धा याचीसुद्धा आता दुर्दैवानं पिछाट होत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम स्वाभाविकपणे कृषी विद्यापीठ होणारच आहे। आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टींचा कृषी विद्यापीठ असतील किंवा केंद्रीय कृषी संशोधन संस्था असतील यांचं मला वाटतं पुनर्लोकन या निमित्तानं करण्याची आवश्यकता आहे।